बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शाही दरबार, विजापूर रोड, सोलापूर। सोलापूर जिल्हा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे जिल्हा परिषदेच्या पूनम गेट येथे जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी विविध मागण्यांसंदर्भात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली। थाळीनाथ सुरू आहे। आज महाराष्ट्रामध्ये संपाचा 18वा दिवस आहे। महाराष्ट्रात सुमारे 2,10,000 अंगणवाडी कर्मचारी संपावर आहेत, परंतु हे ढोंगी सरकार, झोपेचं सोंग घेतलेलं सरकार जागं होत नाही। काल जे अधिवेशनामध्ये माननीय मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री, यांनी अंगणवाडीबद्दल जे विधान केलेलं आहे, त्यांच्या विरोधात विधान केलं आहे, त्या गिरीश महाजनाचा आम्ही महाराष्ट्रातील सगळ्या 2,10,000 अंगणवाडी कर्मचारी आणि आम्ही संघटना जाहीर निषेध करतोय। त्यांनी जर अशी अंगणवाडीच्या प्रती जर ही भावना ठेवली तर ह्या महाविकास आघाडीला आम्ही त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। आमच्या मागण्या साध्या मागण्या, अंगणवाडी कर्मचारी मिनी कर्मचाऱ्याला 26,000 मानधन द्या, मदतनीसाला 22,000 मानधन द्या, आणि माननीय सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे ग्रॅच्युटी देण्याचा, हे सरकार दखल देत नाही, सुप्रीम कोर्टाचं ऐकत नाही। ह्याचा अर्थ काय? म्हणजे ह्या राज्यामध्ये हुकुमशाही चालू आहे, ह्याचा अर्थ असाच होतो। आमचं म्हणणं एवढंच आहे, ह्या सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरघोस मानधन वाढ, ग्रॅच्युटी द्यावी, अशी आमची मागणी आहे। आज महाराष्ट्रामध्ये कुपोषणाचं प्रमाण वाढतंय, लहान बालकं, स्तनदा माता, गरोदर माता या आहारापासून वंचित आहेत। तर ह्या सरकारला आमचं सांगणं आहे, तुम्ही याचा विचार करा। जर तुम्ही याचा विचार करणार असाल तर येणाऱ्या 2024मध्ये 2 लाख अंगणवाडी कर्मचारी तुमच्या विरोधामध्ये प्रचार करतील आणि तुमची खुर्ची खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, हे आज आम्ही इथं सांगायला आलो। मी कांचनमाला पांढरे, सोलापूर जिल्ह्याची उपाध्यक्ष आणि अंगणवाडी सेविका म्हणून पण काम करते। अंगणवाडी सेविका आज 18वा दिवस आहे संपाचा, तरी हे सरकार अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांचा विचार करत नाही। तर आम्हाला भरघोस मानधन वाढ पाहिजे, न्यायालयाने मंजूर केलेली ग्रॅज्युटी पाहिजे, रिटायर झालेल्या ज्या सेविका मदतनीस आहे त्यांना त्यांच्या न्यायालयाने ग्रॅज्युटी मंजूर केलेली आहे, ती मंजूर हे सरकार आम्हाला देत नाही। तर मंजूर झालेली ग्रॅज्युटी मिळायला पाहिजे, भरघोस मानधन वाढ पाहिजे, आणि निवृत्त झालेल्या ज्या सेविका मदतनीस आहेत त्यांना त्यांच्या मानधनाच्या अर्धी पेन्शन दर महिन्याला मिळायला पाहिजे। कारण सगळ्या ज्या रिटायर झालेल्या सेविका मदतनीस आहेत त्या विधवा आहेत, त्यांना मुलं सांभाळत नाहीत, त्यांचा उदरनिर्वाह चालत नाही, त्यांच्यावर अन्याय हे सरकार करते। आता प्रत्येक वेळेला आम्ही मोर्चे काढतो, आंदोलन करतो, तरी आम्हाला ते प्रत्येक वेळी डावलतात, ग्रॅज्युटी मंजूर करत नाहीत, सरकारी कर्मचारी करत नाहीत, आणि स्वतःचे मात्र मानधन इतर सगळ्या जे काय सुविधा त्यांना मिळतात, मंत्री, खासदार, आमदारांना, त्या सगळ्या सुविधा त्यांना एकमताने लगेच मंजूर करतात। आम्ही प्रत्येक वेळेला रोडवर येतो सगळ्या सेविका। आज 18वा दिवस आहे तरी पण हे सरकार घेत नाही, म्हणजे मनावर घेत नाही, मानधन वाढ देत नाही। मग ह्याचं कारण काय की अंगणवाडी सेविकेला वाढ देत असतानाच सरकारवर बोजा पडतो का? आमचं म्हणणं एकच आहे, ह्या मंत्री, खासदार, आमदारांनी 10,000 मध्ये ह्या काळात घर चालवून दाखवावं, आम्ही ह्यांना आमची मानधन वाढ दे म्हणणार नाही। 10,000 मध्ये ही सेविका कसं घर चालवती? 1,000 रुपयाला गॅस सिलेंडर आहे, घर भाडं द्यावं लागतं तिला, रोजचा भाजीपाला आहे, घर, मुलांचं शिक्षण आहे,
70 रुपये किलो, 75 रुपये ज्वारी झालेली आहे, 60 रुपये किलो गहू झालेला आहे. तिने कसं जीवन जगायचं? तिने ह्या महागाईच्या काळात घर चालवायचं का मुलाचं शिक्षण करायचं का काय करायचं? हे सगळे मोठे प्रश्न तिच्या समोर आहेत. इतर सुविधा तर तिला मिळतच नाहीत. ह्यांना मोठ्या मोठ्या पदावर राहून ह्यांना सगळ्या सुविधा मिळतात. आता गरीब लोकांना त्यांनी फक्त 5 किलो धान्य मोफत दिले आणि त्यांना मात्र 50 किलो. त्यांना सगळ्या सुविधा मिळतात. त्यांना विमा मिळतो, त्यांना फर्स्ट क्लासचे पास मिळतात, जाईल तिकडं सगळ्या सुविधा मिळतात. अंगणवाडी सेविका मदतनीसला काय मिळतं? तिने जायचं तर तिने स्वतःच्या खर्चाने जायचं, पण जावं म्हणलं तरी पण तिच्याजवळ पैसा नसतो, कारण आर्थिक टंचाई तेवढी आहे. कुठं जायचं म्हणलं तर तिला अगोदर घरातल्या आपल्या मुलांचा, घरात असणाऱ्या लोकांचा, खाण्यापिण्याचा विचार करावा लागतो. नंतर तिला मग पुढचं पाऊल उचलावं लागतं की आपण कुठं जावं. पार्टीसाठी एका चांगल्या हॉटेलच्या शोधात आहात? फॅमिली सोबत जेवण करायचे आहे, मित्रांचा वाढदिवस साजरा करायचा आहे, तर मग चिंता कशाला. सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल शाही दरबार. शहरापासून जवळच स्वच्छ, सुंदर आणि शांत वातावरणात मित्र, नातेवाईक व परिवारासोबत घ्या आता जेवणाचा भरपूर आस्वाद. तोही फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच. अरेबियन फूड्स सह दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील जेवणाची चवही आता मिळणार हॉटेल शाही दरबार मध्येच. व्हेज व नॉन व्हेज सह विविध प्रकारचे लज्जतदार डिशेस आता फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच. उत्तम क्वालिटी, लज्जतदार, स्वादिष्ट व आपल्या बजेट मध्ये जेवणाची उत्तम सोय फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये. ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले आहे. आमचा पत्ता SRPF कॅम्प, पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर.